कॉम्बिनेशन्स अँड परमिटेशन्स दोन्हीमधला बेसिक डिफरन्स आपल्याला माहिती आहे. परमिटेशन्स आर द अरेंजमेंट्स अँड कॉम्बिनेशन इज ओनली द सिलेक्शन. परमिटेशनमध्ये आपण फक्त सिलेक्शन करतो, परमिटेशनमध्ये आपण सिलेक्ट करून अरेंज करतो आणि कॉम्बिनेशनमध्ये फक्त सिलेक्शन आहे. परमिटेशनमध्ये अरेंजमेंट असल्यामुळं क्रम महत्त्वाचा आहे. कॉम्बिनेशनमध्ये फक्त सिलेक्शन असल्यामुळं क्रम महत्त्वाचा नाही. कॉम्बिनेशनमध्ये क्रम महत्त्वाचा नाही, तिथं फक्त सिलेक्ट करायचे. नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग द ऑब्जेक्ट्स एवढंच त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. मग आता आपण यामध्ये दोन प्रकारचे क्वेश्चन्स ऑब्विसली राहतात, एक तर व्हर्बल क्वेश्चन आणि काही न्यूमेरिकल क्वेश्चन. आपला जो व्हर्बलचा एक ट्रॅक सुरू आहे सध्या परमिटेशन्सचा, तोच ट्रॅक आपण कंटिन्यू ठेवू कॉम्बिनेशनसाठी. कॉम्बिनेशनच्या आधी व्हर्बल फॉर्ममधले एक्झाम्पल्स बघू. म्हणजे काय की इमिजिएटली तुम्हाला कम्पेअर करता येऊ शकतं की कुठल्या प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये परमिटेशन्स आपण वापरले आणि आता कुठल्या प्रकारच्या एक्झाम्पलसाठी कॉम्बिनेशन्स वापरायचे. काही एक्झाम्पल असे असतात त्यामध्ये दोन्ही पण वापरावे लागतात. ओके, त्यामुळं कॉम्बिनेशनसाठी काय डिफरन्स येतो आणि त्याचं वर्किंग कसं करायचं हे आता आपण थ्रू एक्झाम्पल्स बघूया. सो टेक डाऊन एक्झाम्पल नाव. Find the number of ways of drawing 9 balls from a bag that has 6 red balls, 8 green balls and 7 blue balls, so that 3 balls of every color are drawn. आता इथे सिच्युएशन काय पहा या एक्झाम्पलची. फाइंड द नंबर ऑफ वेज ऑफ ड्रॉइंग, फक्त सिलेक्ट करायचे. 9 बॉल्स फ्रॉम ए बॅग, एक बॅग आहे, त्या बॅगमध्ये 9 डिफरंट बॉल्स आहेत. समजा आपण ही एक बॅग गृहीत धरू आणि या बॅगमध्ये 9 बॉल्स आहेत. त्यापैकी 6 रेड आहेत. हा एक रेड बॉल आहे सपोज. झाले 9. हे 9 रेड बॉल्स आहेत. सर 6 रेड बॉल्स. 6 रेड बॉल्स आहेत का? हां, टोटल 9 आहेत. 9 घ्यायचे आहेत आपल्याला. ओके, 6 रेड बॉल आहेत. हे 6 रेड बॉल झाले. 8 ग्रीन बॉल्स आहेत.
8 green balls. असे मिक्स करून ठेवलेले आहेत ते. ओके, 6 रेड बॉल झाले, 8 ग्रीन बॉल झाले आणि 7 आहेत ते ब्ल्यू बॉल्स. किती झाले? 6 झाले. 7 ब्ल्यू बॉल्स आहेत. या प्रकारे ते असे मिक्स करून ठेवलेले आहेत एका बॅगमध्ये. बॅग असेल किंवा बॉक्स असेल. ओके, यातनं आपला ते रँडमली सिलेक्ट करायचे आणि फक्त सिलेक्ट करायचे. सिलेक्ट करून त्यांना एका विशिष्ट ऑर्डरमध्ये विशिष्ट क्रमाने अरेंज करायचं नाही आहे. ओके, दॅट्स द डिफरन्स बिटवीन यूज ऑफ परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. रँडम सिलेक्शन आहे. मग आता जसं आपण परम्युटेशनमध्ये पाहत होतो की कुठलीही कंडिशन न घेता टोटल नंबर ऑफ वेज कसे काढायचे, तसं कॉम्बिनेशनमध्ये पण आपल्याला टोटल नंबर ऑफ वेज फाइंड करता यायला पाहिजेत प्रत्येक ठिकाणी. इथे विचारलेले नाही आहेत पण तरीही आपण ते फाइंड करू. आधी टोटल नंबर ऑफ वेज आपल्याला कळायला पाहिजेत. फाइंड द नंबर ऑफ वेज ऑफ ड्रॉइंग 9 balls from a bag that has 6 red, 8 green आणि 7 ब्ल्यू. यात टोटल किती बॉल्स आहेत? 21 बॉल्स आहेत. आणि त्याच्यापैकी घ्यायचे आहेत किती? 9. 21 पैकी कोणतेही 9 बॉल्स कुठलीही कंडिशन न टाकता जर सिलेक्ट करायचे तर त्याचे नंबर ऑफ वेज होतील 21 C9. आता P नाही, आता C, कारण फक्त सिलेक्ट करायचे रँडमली. ओके, हे झाले टोटल नंबर ऑफ वेज. म्हणजे हे एकूण 21 बॉल आहेत आणि त्या 21 पैकी आपल्याला 9 सिलेक्ट करायचे आहेत. हे टोटल नंबर ऑफ वेज झाले. ओके, कुठलीही कंडिशन विचारात न घेता. आता आपण कंडिशन विचारात घेऊ. कंडिशन काय सांगितली आहे? सो दॅट 3 balls ऑफ एव्हरी कलर आर ड्रॉन. आता फरक काय पडणार जेव्हा आपण टोटल नंबर ऑफ वेज म्हणतोय 21 मधले कोणतेही 9 घ्यायचे
म्हणजे शक्यता अशी आहे की आपल्या हाताला 6चे 6 रेड बॉल येतील आणि 1 ग्रीन येईल आणि 2 ब्ल्यू येतील, किंवा 8ही ग्रीन बॉल येतील, 1 रेड येईल, ब्ल्यू येणारच नाही. होऊ शकतं ना असं. पण आता इथं टोटल नंबर ऑफ वेज नको आहेत, तर कंडिशन काय आहे, आपली रिक्वायरमेंट काय, तर थ्री बॉल्स ऑफ एव्हरी कलर आर ड्रॉन. प्रत्येक कलरचे 3 बॉल यायला पाहिजेत. म्हणजे रेडचे 3 पाहिजेत, अँड ग्रीन 3 पाहिजेत, अँड ब्ल्यू 7 पाहिजेत. बरोबर. म्हणजे आता इथे नंबर ऑफ वेज such that 3 balls of every color are drawn. 3 balls of every color are drawn. मग आता काय करायचं आहे, प्रत्येक कलरचे 3 पाहिजेत. म्हणजे रेड कलरचे 3 बॉल पाहिजेत. मग रेड कलरचे जर 3 बॉल पाहिजेत, रेड कलरचे किती बॉल्स आहेत त्यामध्ये? 6. बरोबर आहे. याचा अर्थ जे 9 बॉल आपल्याला सिलेक्ट करायचे त्यातले 3 या 6 पैकीच पाहिजेत. 1 2 3 4 5 6 या 6 पैकी 3 घ्यावे लागतील. बरोबर. हो. त्यानंतर ग्रीन कलरचे किती बॉल आहेत? 8. म्हणजे या 8 पैकी 3 बॉल घ्यायचे. 8 पैकी 3 घ्यायचे. आणि ब्ल्यू किती पाहिजेत? ते पण 3 पाहिजेत. म्हणजे या 7 पैकी 3 बॉल घ्यायचे. बरोबर. मग याचे नंबर ऑफ वेज आपण कसे लिहिणार? रेड बॉल्स 6 पाहिजेत, सॉरी 3 पाहिजेत, म्हणजे ते 6 पैकी 3 घ्यायचे. 6C3. ओके. रेड बॉल आहेत 6 पैकी 3 घ्यायचे. ग्रीन किती आहेत? 8. त्या 8 पैकी 3 घ्यायचे इंटू 8C3. आणि ब्ल्यू घ्यायचे 3, म्हणजे ते 7 पैकी 3 घ्यायचे. आपलं आन्सर ॲक्च्युली एवढंच आहे. आपला 9 बॉल तर सिलेक्ट करायचे, टोटल 9ला 9 लागायला पाहिजे. पण कसे 9 पाहिजेत? 3 रेड पाहिजेत, 3 ग्रीन पाहिजेत, 7 ब्ल्यू पाहिजेत. म्हणजे यातले 3 घ्यायचेत, यातले 3 घ्यायचेत आणि यातले 3 घ्यायचेत. अँड आहे म्हणून प्रत्येकामध्ये मल्टिप्लिकेशन आलं. ओके. गॉट दिस. आता कॅल्क्युलेशन कसं करायचं ते बघूया आपण. पण हे नंबर ऑफ वेज कसे लिहायचे ते लक्षात आलंय? ओके. मग आता पहा कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा. परम्युटेशन सारखंच कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा 6C3 6 पैकी 3 ॲक्च्युली NCRचा फॉर्म्युला असतो आपल्याकडे. हा NCR म्हणजे काय? n फॅक्टोरियल अपॉन
आर फॅक्टोरियल इंटू एन मायनस आर ब्रॅकेट फॅक्टोरियल. हा फॉर्म्युला असतो, पण ते फॅक्टोरियल फॉर्ममध्ये लिहिलं आपण की कॅल्क्युलेशन थोडंसं सिम्प्लिफिकेशन वाढतं. ओके, मग आता याला डायरेक्ट कसं करायचं? परम्युटेशनला काय करतो आपण सांगा बरं. समजा 6C3 ऐवजी 6P3 असता, परम्युटेशन काय केलं असतं? 6 इंटू 5 इंटू 4, बरोबर आहे का? 6, 5, 4 आलं असतं परम्युटेशनमध्ये. आता कॉम्बिनेशनमध्ये काय होणार? 6, 5, 4 डिवायडेड बाय 1, 2, 3. 1, 2, 3 म्हणजे हे कशामुळे येतं? आर फॅक्टोरियलमुळं. कारण परम्युटेशनचा फॉर्म्युला काय असतो? एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर ब्रॅकेट फॅक्टोरियल, बरोबर आहे? ह्या दोन्ही फॉर्म्युल्यात फरक हा एवढाच आहे की कॉम्बिनेशनमध्ये इथे डिवायडेड बाय आर फॅक्टोरियल एक एक्स्ट्रा आहे आणि म्हणून डिवायडेड बाय आर फॅक्टोरियल, आर म्हणजे हा 3 आहे म्हणून 3 फॅक्टोरियल. ओके, म्हणजे काय करायचं? 6 पासून सुरू करायचं, एक एक न कमी कमी करत जायचं. 6, 5, 4 तीन संख्या आणि डिनॉमिनेटरला हा जो कोणी आहे 1 पासून याच्यापर्यंत यायचं. 1 पासून याच्यापर्यंत म्हणजे 1, 2, 3 फॅक्टोरियल. त्यानंतर 8C3 सांगा कॅल्क्युलेशन. 8 into 7 into 6 upon 150. 876. ओके, आणि 7C3चं काय येईल सांगा? 765 upon 123. 765 अपॉन 123. ओके, कळला डिफरन्स परम्युटेशनच्या आणि कॉम्बिनेशनच्या कॅल्क्युलेशन मधला काय आहे तो? हो. येस. आता कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन्समध्ये इथे डिव्हिजन होतील. 2 into 3 म्हणजे 6 आणि हे 6 कॅन्सल. 2 into 3 म्हणजे 6, हे 6 कॅन्सल, हे 6 कॅन्सल. इक्वल टू काय येईल बघा? मल्टिप्लिकेशन 5 into 4 20, 8 into 7 56, 35. करा कॅल्क्युलेशन. 39,200. 39,200. ओके, 200. गॉट दिस. परम्युटेशन्सपेक्षा ॲक्च्युली तसं कॉम्बिनेशन पण खूप सोपं आहे आणि कॉम्बिनेशनचा जास्त यूज प्रोबॅबिलिटीमध्ये. प्रोबॅबिलिटीमधल्या सगळ्या क्वेश्चन्सपैकी 90% क्वेश्चन कॉम्बिनेशनवरतीच असतात. 10% परम्युटेशन्सवरती येतात, पण 90% क्वेश्चन्स हे कॉम्बिनेशन्सवरती. बेसिकली प्रोबॅबिलिटी म्हणजे पॉसिबिलिटी, चान्सेस ऑफ ऑकरन्स.
आठवत असेल तुम्हाला रिझल्ट 10th मधला, प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट ए इक्वल टू असतो एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. ते काय असतं आपण त्या टॉपिकच्या वेळेस बघूया. हे जे तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पलला मी टोटल नंबर ऑफ वेज फाइंड करायला सांगतोय, हाच क्वेश्चन प्रोबॅबिलिटीमध्ये ज्यावेळेस येतो, तुम्हाला काम काय करायचं आहे की याने डिवाइड करायचं फक्त. म्हणून हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फाइंड करायला सांगितलं जात आहे. परमिटेशन कॉम्बिनेशनमध्ये याची गरज नाही आहे, विचारलं तरच फाइंड करायचं आहे. पण प्रोबॅबिलिटीमध्ये कंपल्सरीली आधी हे टोटल नंबर ऑफ वेज काढावे लागतात, जो की सॅम्पल स्पेस म्हटलं जातं त्याला. आणि मग आपली रिक्वायरमेंट काय, कंडिशन काय, त्याच्यानुसार नंबर ऑफ वेज. मग कंडिशनचे नंबर ऑफ वेज डिव्हाइडेड बाय टोटल नंबर ऑफ वेज म्हणजे त्याची प्रोबॅबिलिटी. म्हणून तुम्हाला जे म्हटलं होतं की परमिटेशन कॉम्बिनेशनच्या स्टडीमध्येच तुमचं प्रोबॅबिलिटीचं सुद्धा मॅक्झिमम वर्किंग होऊन जातं, ते यासाठीच. ओके, लिहून झालं हे सर्व? Then next one is see this question number 8. एट नंबरचं सोल्युशन बघा काय ते. सिंपल आहे तो, त्याचं सांगता येऊ शकतं तुम्हाला पण लगेच. फाइंड द नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग ए टीम ऑफ 3 बॉयज अँड 2 गर्ल्स फ्रॉम 6 बॉयज अँड 4 गर्ल्स. Find the number of ways of selecting a team of 3 boys and 2 girls. याच्यात काही क्रम महत्त्वाचा नसतो, त्यामुळं परम्युटेशनसारखं जास्त काही त्रास नाही होत याच्यात. एक टीम सिलेक्ट करायची आहे, किती जणांची? 3 boys and 2 girls are to be selected. म्हणजे किती जण सिलेक्ट करायचे ते एकूण? 5. आणि अवेलेबल किती जण आहेत? 6 बॉयज अँड 4 गर्ल्स. म्हणजे थोडक्यात एकूण 10 जणांमधून 5 जणांची टीम सिलेक्ट करायची आहे टोटलमध्ये. बरं, याचे टोटल नंबर ऑफ वेज काय येतील मग? टोटल नंबर ऑफ वेज टोटल 10C5. टोटलमध्ये काही सेपरेशन नाही करायचं, काही कंडिशन नाही टाकायची. एकूण 10 लोक आहेत, त्यातले 5 सिलेक्ट करायचे. ओके, हे झालं टोटल. पण आपल्याला कंडिशननुसार जर विचार केला तर आपल्याला जे 5 जण सिलेक्ट करायचे, 5 जण जे सिलेक्ट करायचे त्यातले 3 बॉयज पाहिजेत आणि 2 गर्ल्स पाहिजेत. म्हणजे 3 बॉयज सिलेक्ट करायचे ते या 6 मधूनच सिलेक्ट करावं लागतील ना. आणि ज्या 2 गर्ल्स सिलेक्ट करायच्या आहेत त्या या 4 मधूनच सिलेक्ट करावं लागतील. सांगा बरं मग टोटल नंबर, रिक्वायर्ड नंबर ऑफ वेज? 6 into 4C2.
हां 6C3 into 4C2. 6C3 इंटू 4C2 म्हणजे हे ॲज सिम्पल ॲज म्हणा, आपण जर याला वाचायचं म्हटलं आपल्या साध्या लँग्वेजमध्ये, त्याचा अर्थ काय, 6 बॉईजपैकी 3 बॉईज सिलेक्ट करा आणि 4 गर्ल्सपैकी 2 गर्ल्स सिलेक्ट करा. क्वेश्चनचा अर्थ कळला की सोल्युशन मिळालं. ओके, कळलं हे कसं लिहिते? हो सर. कॅल्क्युलेशन हो सर. 6C3 654 अपॉन 1 2 3 बरोबर आहे का? आणि 4C2 ला काय लिहिणार बरं? 4 upon 1 into 2. 4 3 अपॉन 1 2. यामध्ये हे 2 कॅन्सल, 2 येईल आणि हे 2 3 कॅन्सल, 6 कॅन्सल. किती येतं आहे मल्टिप्लिकेशन बघा? किती? 120. 120. 120. ओके, Yes. त्यानंतर आता हा पहा क्वेश्चन नंबर 9. असे बरेच या कॅटेगरीमधले क्वेश्चन्स आहेत. आफ्टर ए मीटिंग, हा क्वेश्चन झाला क्लिअर सगळ्यांचा? आधी याचं हे सोल्युशन 8 नंबरचं कंप्लीट करून घ्या, लिहून घ्या. झाला सर. झालंय सर. चालेल, म्हणजे आता ह्या पुढच्या क्वेश्चनवरती आपण विचार करू शकतो, लगेच वाचू शकतो. हो. वाचा एकदा क्वेश्चन 9 नंबरचा. आफ्टर ए मीटिंग एव्हरी पार्टिसिपंट शेक्स हँड विथ एव्हरी अदर पार्टिसिपंट. आता हा क्वेश्चन कोविड सिच्युएशनच्या पूर्वीचा आहे. त्याच्यामुळे आता कोविड नंतर सध्या असं शक्यतो घडत नाही, परंतु तरीही आपण इमॅजिन करू शकतो. आफ्टर ए मीटिंग एव्हरी पार्टिसिपंट शेक्स हँड विथ एव्हरी अदर पार्टिसिपंट. इफ द नंबर ऑफ हँडशेक्स इज 66, फाइंड द नंबर ऑफ पार्टिसिपंट्स इन द मीटिंग. आता हा क्वेश्चन रिव्हर्स क्वेश्चन आहे. आधी आपण अशाच प्रकारचा एक सरळवाला क्वेश्चन बघू. तो सरळवाला क्वेश्चन मी तुम्हाला विचारतो, त्याचं तुम्ही मला आन्सर द्या. समजा एक मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये 10 लोक आहेत. किती पर्सन्स आहेत? पार्टिसिपंट 10 आहेत. त्यांची मीटिंग संपल्याच्या नंतर प्रत्येकजण एकमेकांना हँडशेक करतो. प्रत्येकजण एकमेकांना हँडशेक करतो. 10 जणांचे एकूण किती हँडशेक होतील? 99. हां, 99. 99. 90. 90. 99.
90. 90. कसं? नाईन्टी कसं आलं आणि 99 पण कसं आलं? हां, येस, आन्सर आला, पण ते कसं आलं ते पण एक्सप्लेन करता येणं गरजेचं आहे की काय कारण, 99चं काय कारण, 90चं काय कारण, किंवा आणखी काही वेगळं असेल तर त्याचं काय कारण, कसं फाईंड केलं तुम्ही? सर 10 व्यक्ती म्हणजे एक व्यक्ती 9 जणांसोबत हँडशेक करणार, दुसरा व्यक्ती सुद्धा 9 जणांसोबत, तिसरा व्यक्ती सुद्धा 9 जणांसोबत, हां, असं 10 × 9 केलं. ओके, परफेक्ट लॉजिक आहे, काही प्रॉब्लेम नाही. कारण कुठलाही व्यक्ती स्वतःसोबत तर हँडशेक नाही करणार ना, बरोबर आहे का? 10 लोक आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9. समजा हा पहिला व्यक्ती आहे, हा पहिला व्यक्ती ह्या 9 जणांसोबत हँडशेक करणार. आधी 1 2, नंतर 1 3 1 4 1 5 1 6 1 7 1 8 1 9, बरोबर आहे. म्हणजे नंबर 1 जो आहे त्याचे हँडशेक झाले 9, बरोबर आहे. आता बघा, नंबर 1चे 9 जणांसोबत हँडशेक झाले 9. नंबर 2 जो आहे त्याचे किती हँडशेक होते? हां, 8. त्याचे पण 9 होतील का परत? नाही, कारण या 2चं 1 सोबत हँडशेक झालं ना ऑलरेडी. इथं डायरेक्शन महत्वाची आहे का? 1 आणि 2चा हँडशेक झाला याचाच अर्थ 2 आणि 1चा पण हँडशेक झाला ना, बरोबर आहे. म्हणजे याच्यासाठी किती हँडशेक होतील? 8. याचे किती होतील? 7. कारण याचं ऑलरेडी 2 आणि 1 दोघांसोबतचा हँडशेक झाला आहे आणि तो काउंट झाला या 9 मध्ये आणि 8 मध्ये, बरोबर आहे. बर, 4चे किती होतील? 6. नंतर 5चे किती होतील? 5. याचे किती होतील? नीट बघा, 1 नंबरचे 9 झाले, 2 नंबरचे किती होतील? 8 का 7? 10 नंबर लिहायचं राहिलं सर. 10 नंबर लिहायचा राहिला, ओके. हां, 2 नंबरचे होतील 8, 3 नंबरचे होतील 7, 4 नंबरचे होतील 6, 5 नंबरचे 5, 6 नंबरचे 4, 7 नंबरचे 8 नंबरचे 2, 9 नंबरचे 1, आणि 10 नंबरचं 0. बरं, आता या सगळ्यांमध्ये मल्टिप्लिकेशन करायचं का ॲडिशन करायचं यांचं? मल्टिप्लिकेशन. का? हां,
समजा असं गृहीत धरा 4च जण आहेत, ए बी सी आणि डी. ओके, 10 जण खूप होतात, 4च जण गृहीत धरा. मीटिंग झाली, प्रत्येकानं प्रत्येकासोबत हँडशेक केला. कसे होतील बरं हँडशेक हे? एचे आधी 3 जणांसोबत, ए बी झालं, ए सी झालं, ए डी झालं. ओके, बीचे किती जणांसोबत होतील? म्हणजे याचे तिघांसोबत झाले. बीचे किती जणांसोबत होतील? BC and D. 2. बी सी आणि बी डी. आणि सीचे किती जणांसोबत होतील? 1. 1 एक फक्त, सी डी. बरोबर, कारण ह्या सीचा हँडशेक ऑलरेडी बी सोबत झालेला आहे आणि ऑलरेडी ए सोबत पण झालेला आहे. सीचा हँडशेक दोघांसोबतही झाला. डीचा हँडशेक ए सोबत ऑलरेडी झाला आहे, बी सोबत ऑलरेडी झाला आहे, सी सोबत एकदा घेतला, म्हणजे हे झालं 1. एकूण हँडशेक किती झाले? 3 फॅक्टोरियल. आता इथं 4 मुळे गडबड आली. 4 मुळे गडबड आली. या तिघांचं मल्टिप्लिकेशन पण 6 येतं आहे, ॲडिशन पण 6 येतं आहे, म्हणून कन्फ्युजन आहे. ठीक आहे, 5वा एक जण घ्या आणखी, ई. आता बघा, एचे किती होतील? 4. 4. बीचे किती झाले? 3. 3. सीचे किती झाले? 2. आणि डीचे किती झाले? 1. आणि ईचे 0. 0 नाही, ईचे सगळ्यांसोबतच झाले ऑलरेडी. पण ते परत घेणार का आपण? नाही, कारण त्यांना ऑलरेडी सगळ्यांशी हँडशेक करून झाला. हे एकूण हँडशेक किती आहेत? मग 10 काय ह्या चौघांचं मल्टिप्लिकेशन येतं का? नाही, ॲडिशन. येस, मल्टिप्लिकेशन काय ॲडिशन येतं? ॲडिशन. मल्टिप्लाय जर म्हटलं तर यांचे काय 24 हँडशेक झाले का? हां, 5 जणांमध्ये 24 हँडशेक होतील का? नाही. नाही. किती होत आहेत? म्हणजे हे 10. सगळ्यांचं काय करावं लागणार? ॲडिशन. एकूण हँडशेकची संख्या किती एवढं विचारलंय आपल्याला. म्हणजे या सगळ्यांचं काय येणार? ॲडिशन. 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 ओके, करा ॲडिशन. किती येते? 45. 45. म्हणजे मीटिंगला जर 5 जण असतील तर एकूण हँडशेक होतात 10. मीटिंगला जर 10 जण असतील तर एकूण हँडशेक होतात 45. 90 नाही होत. कारण इथं हँडशेकला क्रम महत्वाचा नाहीये. ह्याने 9 जणांसोबत हँडशेक केला, मग पुन्हा हा आला, त्यांनी परत 9 जणांसोबत, मग हे डबल झालं नाही त्यासोबत. बरोबर आहे? कळलं लॉजिक कसं आहे ते? पण आता प्रत्येक वेळी हे एवढं सगळं नाही करत बसायचं आहे आपल्याला. इथं आपला सोपा मार्ग आहे. तो काय? एका हँडशेकसाठी किती लोक लागतात? हां, 2. एका हँडशेकसाठी किती लोक लागतात? 2 लोक. कारण तिघांचा तर हँडशेक होऊ शकत नाही, 2च. मग हे 10 लोक आहेत आणि प्रत्येक हँडशेकसाठी 10 पैकी कोणतेही 2 सिलेक्ट केले.
हे एवढं सगळं लिहून करत बसण्यापेक्षा 10C2 म्हणजे प्रत्येक हँडशेकला दोघं जण लागतात, मग 10 पैकी कोणत्याही दोघांचं सिलेक्शन करा म्हणजे 10C2 बरोबर. 10C2चं कॅल्क्युलेशन बरोबर. 2 डिवाइड झाला, इथे 5 आला आणि 5 इंटू 9 किती 45. 45. ओके. आता हे 5 जण आहेत समजा, कोणत्याही हँडशेकसाठी 5 पैकी दोघं जण सिलेक्ट करायचे म्हणजे 5C2 करा. 5C2चं कॅल्क्युलेशन 5 इंटू 4 अपॉन 1 इंटू 2. 2 कॅन्सल झाला, 2 डिवाइड झालं, 5 इंटू 2 किती आलं 10. कळलं. हो. कुठल्याही हँडशेकसाठी 2 व्यक्ती लागतात, मग एकूण लोक किती आहेत 10. त्यातले कोणतेही दोघांचं कॉम्बिनेशन सिलेक्ट करायचं. तर कॉम्बिनेशन म्हणजे ऑर्डर आपण ऑलरेडी स्किप केलेलीच आहे, क्रम सोडलेलाच आहे, अरेंजमेंट नाहीच आहे काही, फक्त रँडमली कोणतेही 2 सिलेक्ट करायचे, त्यात डबल कुणी येतच नाही. हे ज्यावेळी आपण वापरतो त्यात रिपिटेशन येत नाही, याच्यामध्ये अरेंजमेंट येत नाही, क्रम येत नाही, जस्ट रँडम सिलेक्शन ऑफ 2 पर्सन्स. ओके, कळलं. सर. हो. हां, आता आपण आपल्या ह्या क्वेश्चनकडे येऊया. इथे रिव्हर्स आहे. इथं काय म्हटलं आहे, हँडशेकची संख्या दिलेली आहे 66, म्हणजे आपला हे आन्सर दिलेलं आहे आणि फाइंड करायचं आहे हाऊ मेनी नंबर ऑफ पर्सन्स आर देअर इन द मीटिंग. मीटिंगमध्ये किती लोक आलेले होते ते विचारलं आहे. रिव्हर्स क्वेश्चन आहे. मग आपण इथे गृहीत धरू लेट नंबर ऑफ पार्टिसिपंट्स इक्वल टू n. पार्टिसिपंट्सची संख्या आपण काय गृहीत धरू n. मग जर मीटिंगमध्ये 10 लोक असतील तर हँडशेक किती होतात 10C2. मीटिंगमध्ये 5 लोक असतील तर हँडशेक किती होतात 5C2. मग मीटिंगमध्ये जर n लोक असतील तर हँडशेक किती होणार SC2. NC2. बरोबर आहे का. NC2 आणि याची व्हॅल्यू किती दिलेली आहे 66. मग NC2 इक्वल टू 66. लक्षात आली कंडिशन कशी वापरली आहे ती. हो सर. फक्त क्वेश्चन रिव्हर्स आहे. इथे आपण पर्सन्स दिले होते, हँडशेकची संख्या काढली. पर्सन दिले होते, हँडशेकची संख्या काढली. इथे हँडशेकची संख्या दिलेली आहे, पार्टिसिपंट्स किती आहेत ते काढायचे, ते आपण n गृहीत धरले. आता आपण कॉम्बिनेशन संख्या असेल तर काय करतो 10C2ला 10 इंटू 9 अपॉन 1 इंटू 2. 5C2ला काय केलं 5 इंटू 4 अपॉन 1 इंटू 2. 4C2ला काय केलं
4 इंटू 3 4 into 3 अपॉन 1 इंटू 2. मग NC2ला काय करणार? n into n minus 1 upon 1 into 2. n इंटू n मायनस 1 अपॉन 1 इंटू 2. बरोबर? एक न कमी. n मायनस 1 हा n पेक्षा एक न कमी आहे. इक्वल टू काय आला? 66. आता इथे 2 काही डिव्हाइड करायला काही चान्स नाही आहे. मग याला पलीकडे मल्टिप्लाय घ्या. म्हणजे n इंटू n मायनस 1 इक्वल टू 66 मल्टिप्लाइड बाय 2. म्हणजे n इंटू n मायनस 1 इक्वल टू 132. आता आपल्याला हे पुढे जर सोडवायचं म्हटलं, n ची किंमत काढायची आहे ना आपल्याला, तर n ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार, मग तो क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार, ते क्वाड्रॅटिक सोडवत बसायला लागणार. त्यापेक्षा 132 असं लिहा, किंवा 66लाच आपण 11 इंटू 6 लिहू शकतो. बरोबर आहे का? हो. 6 इंटू 2 किती? 12 इंटू 11. आणि लेफ्ट साईडला आहे n इंटू n मायनस 1. बरोबर? आता बघा, n त्यापेक्षा 1 न लहान n मायनस 1, 12 त्यापेक्षा 1 न लहान 11. याचा अर्थ n ची किंमत काय असली पाहिजे? 12. बरोबर आहे. इथे जर आपण 12 टाकला तर इथे येणार 11, आणि मग LHS इक्वल टू RHS येणार. म्हणजेच आपण म्हणू शकतो n इक्वल टू किती? 12. म्हणजे त्या मीटिंगला किती पार्टिसिपेंट होते? 12. आता वाटल्यास आपण चेक करून बघू शकतो आपला आन्सर बरोबर आहे का ते. आपण 12C2 फाइंड करून बघू ना. 12 इंटू 11 अपॉन 1 इंटू 2 किती येते बघा. आला का? 66. हो. बरोबर. तर हे झालं डिस्क्रिप्टिव्हला. हाच जर क्वेश्चन ऑब्जेक्टिव्हमध्ये असता तर आपण समजा ऑप्शन ए दिलंय 10, ऑप्शन बी दिलंय 5, ऑप्शन सी दिलंय 12 आणि ऑप्शन डी दिलंय 11. आपण एक एक ऑप्शनच टाकून चेक करून बघितलं असतं की नाही. हो. समजा आपल्याला पहिलं ऑप्शन दिलंय 10C2 काढायचा, किती येतो? 45. ऑप्शन ए कॅन्सल. ऑप्शन बी दिलंय 5C2 किती येतो? 10 कॅन्सल. ऑप्शन सी दिलंय 12C2 किती येतो? 66. म्हणजे सी हे ऑप्शन झालं करेक्ट. ऑब्जेक्टिव्हला आपण असंही जाऊ शकतो व्हॅल्यू टाकून, किंवा असंही फाइंड करू शकतो. कळलं? हो. आता या गटात बसणारे बरेच एक्झाम्पल आहेत, पाहते आपल्या येतील पुढे. फक्त क्वेश्चन बदलत राहणार आहेत. आणखी एक क्वेश्चनचा टाईप याच्यात कसा येतो, समजा 1 2 3 4 5 6 7 8 8 पॉईंट दिलेले आहेत. या 8 पॉईंट पासून किती
साईडचा पॉलिगॉन तयार होऊ शकतो. किंवा एखाद्या पॉलिगॉनला डायगोनल्स किती असतील असंही क्वेश्चन असतात. तर आपण बघूया त्यावरती वर्किंग कसं करायचं ते. एकदाच सगळं नको कन्फ्युजन होईल तुमचं. आधी हे हँडशेकचं नोट डाऊन करा आणि कंप्लीट करा. ओके.